राजकीय वर्तुळातून आणखी एक मोठी बातमी। पुण्यामध्ये लागलेल्या जयंत पाटलांच्या पोस्टरवरून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये वाद उफाळून आलाय। नगरमध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रवादीच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिन सोहळ्यामध्ये याचे पडसाद उमटलेत। पक्षाला कुणा एका सेनापतीमुळे नव्हे तर कार्यकर्त्यांमुळे यश मिळाल्याचा टोला आमदार रोहित पवार यांनी नाव न घेता जयंत पाटील यांना लगावलाय आणि यावर जयंत पाटलांनी सुद्धा तक्रार असेल तर पवारांच्या कानात सांगा, जाहीर वाच्यता करू नका असं सांगत आपल्या भाषणामध्ये रोहित पवार यांचे कान टोचलेत। पुण्यामध्ये जयंत पाटीलच सेनापती असे पोस्टर लावण्यात आलेले होते। नाही तर मी सुद्धा कदाचित म्हणेल मी किंग मेकर आहे, मी सेनापती आहे। अहो एक दोन सेनापतीचं हे काम नव्हतं। महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या तुमच्या सारख्या सामान्य त्या ठिकाणी जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामुळे हा यश मिळालेले, कुणी एका दुसऱ्या नेत्यामुळे नाही। मी पक्षाचा अध्यक्ष आहे, माझे महिने अनेकांनी मोजून झालेले आहेत। आता माझे महिने एक 4 महिने मोजू नका, मी करतो व्यवस्थित। आणि जाहीर ट्विटरवर वगैरे बोलायचं जरा बंद करा। काय असेल ते शरद पवार साहेबांना जयंत पाटलांची तक्रार जाऊन करा। शरद पवार 2 कानाखाली मारतील आमच्या, नाही तर काय करतील तो त्यांचा निर्णय, पण जाहीर बोलू नका। पक्ष हा महाराष्ट्रातल्या लाखो लोकांची संपत्ती आहे, कुणा एकाची संपत्ती नाहीये। म्हणजे आमच्या पक्षात किती लोकशाही आहे बघा। इट्स अ कॉम्प्लिमेंट। उलट तुम्ही आम्हाला म्हणलं पाहिजे की वाह काय पक्ष आहे तुमचा, किती लोकशाही आहे।